का बेटा? तुम्हाला एका दिवसाचा पगार किती आहे? का ग आज असं का विचारतीयस? असंच पप्पा. बर चल. मला आहे ना बाळा, दिवसाला 1000 रुपये पगार आहे. पप्पा तुम्ही मला दर आठवड्याला पिगी बँक देतात ना, तर दर आठवड्याला मला 100 रुपये द्या ना. ह्याच्यासाठी पगार विचारला का मला की लगेच 100 रुपये पाहिजे तुला? काय करणारे पैसे घेऊन? उडवणारच ना नुसते. इथं पैसे कसं कमवतोय माझं मला माहितीये. तुम्हाला काय नुसतं पैसे उधळायला जातोय? 100 रुपये पेगी बँक दे म्हणे. 100 रुपये देतो जा. क्यू हे घे तुझ्या आठवड्याचा पॉकेट मनी 100 रुपये. हा जाऊ मी कामाला. बाय पप्पा. बाय बाळा. पप्पा हा माहितीये. हे घे तुझ्या ह्या आठवड्याचा पॉकेट मनी. चल क्यू जातो मी कामाला. थांबा पप्पा, तुम्हाला काहीतरी बोलायचंय. काय रे बाळा? पप्पा तुमचा दिवसाचा पगार 1000 आहे ना, हे घे तुमच्यासाठी 1000 रुपये. क्यू एवढे पैसे कुठून आले तुझ्याकडं? पप्पा तुम्ही मला दर आठवड्याला हे 100 रुपये द्यायचे, त्याला मी जमा केले. पण हे पैसे तू मला का देतेस बाळा? कारण की पप्पा तुम्हाला दर दिवशी 1000 रुपये पगार आहे ना, म्हणून घ्या. आणि आज माझ्यासाठी प्लीज सुट्टी घ्या ना. प्लीज पप्पा माझ्यासोबत वेळ घालवा ना, आपण बागेत जाऊ, खेळायला जाऊ, बाहेर जाऊ. सॉरी बेटा, माझं खूप चुकतंय. मी हे पैसे कमवण्याच्या नादात तुला वेळच देत नाही. सॉरी बेटा. तर मित्रांनो, आज आपण पैसे कमवण्याच्या नादामुळे आपल्या फॅमिलीकडे, आपल्या मुलाबाळांकडे दुर्लक्ष करतो. पैसा काय आज आहे उद्या नाही, पण आता ही वेळ आहे, ती जर गेली तर ती परत येणार नाही. त्यामुळं आपल्या फॅमिलीला पण तेवढंच महत्त्व द्या. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.